नमस्कार मंडळी, सिद्धू समोर आला चक्क आजी आणि संपतचा खरा चेहरा. तर चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. पण त्याच्या अगोदर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की ह्या म्हाताऱ्या आजीने किती मूर्खपणा केलेला असतो. कारण की तिने आपल्या बिचाऱ्या भावनाला तर त्या घराच्या बाहेर काढलेलंच असतं, पण सिद्धूसोबत ती एवढे खोटं बोलत असते आणि त्या दोघांच्या देखील चाललेल्या चांगल्या सुखाच्या संसारामध्ये तिने ताटातूट केलेली असते. कारण की त्या दोघांना देखील एकमेकांपासून लांब करून ह्या म्हातारीला काय भेटलं काय माहीत. पण आता पुढे ही आजी सिद्धूला असं बनवून सांगत असते की ती मास्तरीन म्हणजेच तुमची मॅडम स्वतःच ह्या घराच्या बाहेर निघून गेली, कारण की आम्ही तिला जा देखील म्हणलं नाही आणि तिनेच त्या डिवोर्स पेपरवरती सह्या केल्या आणि तिने तुझ्यासाठी एक पत्र देखील लिहिलं आहे. नीट तिचं अक्षर तरी ओळखता येत असेल ना तुला, तर नीट ओळख. तिने स्वतः लिहिलं आहे. कारण की तुम्ही पाहिलंच असेल म्हातारीने कशा प्रकारे आपल्या भावनाला त्या घराच्या बाहेर काढलं होतं. पण हिचं सगळं आता खोटं नाटक सगळ्यांसमोर बाहेर उघडकीस येणार आहे. बिचारी भावना आता वाटच बघून असते की सिद्धराजच्या मनामध्ये माझ्याबद्दल काही गैरसमज नसले तर खूप बरं होईल. कारण की भावनाने ज्या प्रकारे त्या सह्या केलेलं असतं, पत्र लिहिलेलं असतं, हे सगळं वाचल्याच्या नंतर सिद्धूला खूप वाईट वाटतं. कारण की बिचारा सिद्धू चक्क रडायला लागतो. सिद्धू म्हणतो की मला विश्वास बसत नाही भावना मॅडम असं काय करतील म्हणून. सिद्धू आईकडे जातो आणि त्या ठिकाणी देखील रेणुकाला म्हणत असतो की आई हे काय होऊन गेलं, कारण की मी भावना मॅडमवरती किती प्रेम करत होतो तुला माहितीच आहे आणि त्यांचं देखील माझ्यावरती खूप प्रेम होतं. मग हे असं अचानक झालं कसं काय, ते असं करतील मला स्वप्नात देखील विचार येत नाही. तर रेणुकाला खरं सत्य माहीत असतं, पण रेणुकाला देखील आता ह्या म्हातारीमुळे काय बोलता येत नसतं त्या घरामध्ये. कारण की तिला माहीत असतं की हे सगळं जबरदस्ती करून हे सगळं भावनाला करायला लावलेलं असतं. तर दुसरीकडे हा महामूर्ख संपत तो देखील मात्र ह्या म्हातारीची साथ देत असतो. त्याला काय चांगलं वाटतंय माहीत नाही. चांगला स्वतःच्या लेकाचा म्हणजे स्वतःच्या मुलाचा चांगला सुखाचा संसार चालला होता, पण ह्या सगळं काही संपत नाही आणि त्या म्हातारीने सगळं वाटोळं केलं. पण आता त्यांचा देखील खेळ संपलेला असतो, कारण की त्यांच्या पापाचा घडा आता भरलेला असतो. तर आता सिद्धूसमोर ह्या दोघांचा देखील खरा चेहरा लवकरच उघडकीस येतो आणि त्यावेळेस मात्र हा सिद्धू ह्या दोघांची कशी वाट लावतोय हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. कारण की पहिलं ह्या म्हातारीला घराच्या बाहेर काढलं पाहिजे, कारण की तिला देखील तिची लायकी कळल्याशिवाय ती जागेवरती येणार नाही. तर भेटूया पुढच्या येणार अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.